हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आजच्या व्हिडिओला सुरुवात आहे ना डायरेक्ट डीमार्टमध्येच झालेली आहे. डीमार्टमध्ये काल शॉपिंग झाली किराणाची. कारण घरामध्ये बराचसा काही किराणा असा संपला होता आणि मग एक एक वस्तू संपली की आपण एक एक वस्तू दुकानामधून जाऊन घेऊन येतो. त्याच्यापेक्षा मी म्हटलं आता चला जे काही किराणामधलं संपलं होतं ना ते सगळं आणण्यासाठी म्हटलं चला आपण डीमार्टच योग्य आहे की एका जाग्यावर आपल्याला सगळं भेटतं. आणि डीमार्ट हे का असं पण आहे की आपण गेल्याच्यानंतर काहीतरी शिल्लक वस्तू ही घेऊनच येतो प्रत्येक वेळेला. घरून आपण विचार करून जातो की नाही आता ह्या वेळेस आहे ना आपल्याला फक्त हेच घ्यायचं आहे आणि आपण हेच घेणार आहोत. पण तसं होत नाही. गेल्यानंतर आहे ना काही नवीन वस्तू आपण घेऊन येतो. कारण गेल्यानंतर आणि वस्तू बघितल्यानंतर आपल्याला तो काही मोह आवरत नाही आणि एक का होईना आपण वस्तू ॲड करत. आणि डीमार्टच्या प्राईजमध्ये आहे ना 39, 49, 59, 69 असे प्राईज लिहिलेले असतात. आणि ते प्राईज बघून आहे ना आपल्याला वाटतं अरे हे तर एवढ्याचंच आहे. म्हणून आपण आहे ना सगळ्या आपल्या कार्टमध्ये वस्तू ॲड करत जातो. पण आहे ना डीमार्ट म्हटलं की शॉपिंग करायला खरंच खूप मजा येते. मला माझ्या स्वतःच्या शॉपिंगपेक्षा आहे ना ग्रोसरी शॉपिंग खूप आवडते आणि मी शॉपिंग करायला आहे ना एकटीच होते. मी अख्खं मॉल फिरून सगळं काय काय आहे ते बघितलं आणि जे काही मला सामान घ्यायचं होतं ना ते सगळं सामान मी घेतलं. आणि काही काही अशा पण वस्तू होत्या की ज्या मला नव्हत्या घ्यायच्या पण दिसल्याच्यानंतर मी घेतल्या. आणि माझा सगळा किराणा घेऊन झाल्याच्यानंतर आहे ना इकडं प्लास्टिकचे बरेच काही बकेट्स वगैरे बाकी काय काय घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू होत्या. तर त्या मी बघितल्या. त्याच्यामध्ये ना एक छोटे छोटे क्यूटसे बहुतेक डस्टबिन असावे. तर ते होते एकदम भारी होते. मी त्याला असं खोलून बघितलं, दोन्हींनाही ट्राय केलं असं खोलून. आणि हे एक पेन होल्डर आहे बहुतेक. तर ते पण बघितलं. मी घेतलं काही नाही त्याच्यामधलं. एक ऑलरेडी मी घेतलेलं आहे. पिंक कलरचं आहे ते आणि ते माझी मुलगी आहे ना तिच्या टेबलवर ठेवण्यासाठी यूज करते त्याचा पेन होल्डर म्हणून. आणि असं सगळं बघून झाल्याच्या नंतर आहे ना मग मी बिलिंग काउंटरकडे आले आणि बिल केलं. तरी पण येताना मला आहे ना रेड कलरचे असे पाऊल होते तिथं छान एकदम सुंदर दिसत होते. तर मी घेतले ते. नंतर मग घरी आल्याच्या नंतर आहे ना सामान फटाफट डब्यामध्ये भरून ठेवलं. कारण बरण्यामध्ये काही मी ठेवलं नाही सेपरेट. तसं मी 2-3 डबे होते तर फटाफट त्या डब्यामध्येच भरून ठेवलं. कारण मुलाला पण आणण्याची वेळ झाली होती त्यामुळं मी पटापट सामान आहे ना 2 डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि जे रेड कलरचे बाऊल होते ना हे ते बाऊल होते. त्याचे 4 बाऊल आणलेत मी. कारण कधी आहे ना मुलांना मॅगी वगैरे किंवा पास्ता असं काही खायचं असलं ना तर त्यावेळेस ते बाऊल बरे पडतात आणि दिसायलाही छान होते. तर मी 4 घेतले, आवडले होते मला. त्यानंतर मी मुलाला घेऊन आले आणि त्याला जेवायला दिलं. त्याचा ड्रेस वगैरे सगळं चेंज करून आणि 4:30च्या टायमानंतर आहे ना मी त्याला ट्युशनला पण नेऊन सोडलं. त्याचं ट्युशन जवळच आहे त्यामुळं त्याला फटाफट ट्युशनला नेऊन सोडल्याच्यानंतर आहे ना मी तिथून आल्यानंतर चहा ठेवला आणि चहा घेतला. चहा घेतल्याच्यानंतर आहे ना मी लगेचच रात्रीचं स्वयंपाक करायचा होता. तर मी रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आहे ना पुलाव बनवला होता. तर पुलाव बनवण्यासाठी तर फटाफट मी अगोदर भाज्या सर्व कट करून घेतल्या आणि फटाफट कुकरमध्ये शिजवण्यासाठी घेतलं. कारण कुकरमध्ये आहे ना कसं पटकन शिजतं, खूप वेळ लागत नाही त्यामुळं. तर पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली. त्याच्यामध्ये अद्रक लसूण ठेचून घातला, हिरवी मिरची कापून घातली. त्यानंतर सर्व भाज्या घालून आहे ना चांगल्या
थोड्याशा फ्राय करून घेतल्या. फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घातले. तांदूळही थोडेसे तेलामध्ये आणि भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये मग नंतर पाणी ॲड केलं. पाणी ॲड करून माझ्याकडे ना मॅगी मसाला होता, तर तो मॅगी मसालाही मी त्याच्यामध्ये घातला आणि मस्त छान पुलाव तयार झाला. त्यानंतर हे ना आज दुपारी मी हे झाडं लावून घेतले, कारण की 4-5 दिवस झाले तसे मी हे कुंड्या आणून ठेवल्या होत्या आणि कुंड्यांमध्ये झाडं लावायचे होते. तर ते लावण्यासाठी मी आज घेतले दुपारून, ते पूर्ण काम कंप्लीट करून टाकलं. आपल्या ज्या तेलाच्या कॅन असतात ना, तर त्या तेलाच्या कॅन कापूनच मी त्याच्यामध्ये झाडं लावलेली होती. पण त्याला आहे ना खालून मी ड्रेनेज होल हे पाडलंच नव्हतं. त्यामुळं त्या कुंड्यांमधलं पाणी त्याच्यामध्ये साचून राहत होतं. ते पाणी काही बाहेर निघत नव्हतं. मग माती सारखी एकदम ओली गचगच राहायची. त्यामुळे आहे ना मी नवीन कुंड्यामध्ये त्या झाडांना ट्रान्सफर केलं आणि जे जुन्या जे कापलेले तेलाच्या कॅनी आहेत ना, त्याच्यामध्ये अजून बघू, जर काही नवीन झाडं आणले ना तर त्याच्यामध्ये लावू. पण त्याच्यामध्ये लावण्याच्या अगोदर आहे ना त्याला खालून ड्रेनेज होल पाडू. म्हणजे जे आपण एक्स्ट्राचं वॉटर टाकतो ना झाडामध्ये, तर ते सगळं खाली ड्रेन होऊन जातं. मग माती आहे ना, जेवढं पाणी पाहिजे माती तेवढं पाणी सोकून घेते आणि एक्स्ट्राचं पाणी त्या ड्रेनेज होलमधून खाली जातं. मग आपले झाडं पण खराब होत नाही आणि झाडंही छान राहतात त्यामुळं. आणि आता पावसामुळे आहे ना झाडं एकदम छान होतात पावसाच्या पाण्याने. त्यामुळे आहे ना पावसाळ्यामध्ये झाडं एकदम टवटवीत आणि खुललेलीच राहतात नेहमी. पावसाच्या पाण्याने आहे ना झाडाची ग्रोथ पण खूप चांगली होते. आता यातली काही झाडं आहे ना मला घरामध्ये ठेवायची आहे. माझ्याकडं जे स्टँड आहे ना, त्या स्टँडवर 3 कुंड्या बसतात. तर त्या 3 कुंड्या आहे ना मी घरामध्ये ठेवेन. पण आता हे नवीनच झाडं लावलेली आहेत ना, त्यामुळं थोडे 4-5 दिवस आहे ना अशीच बाल्कनीमध्ये मी ठेवून देईल. मग नंतर घरामध्ये घेईल. कारण आहे ना लावल्याबरोबरच जर त्याला घरामध्ये ठेवलं ना तर झाडं जगणार नाहीत. त्यामुळं त्याला 2-3 दिवस थोडंसं बाहेरच्या उन्हामध्ये राहून देईल. नंतर मग घरामध्ये घेईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.